मित्रांनो, माझे नाव चेतन निंबा राठोड. मी तुम्हाला आज स्वातंत्र्य दिनानिमित्त आज भाषण सांगणार आहे. तुम्ही शांतपणे ऐकावी ही माझी नम्र विनंती. सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावरील मान्यवर, वंदनीय गुरुजन वर्ग आणि इथे उपस्थित सर्व देश बांधवांना माझा नमस्कार. आज 15 ऑगस्ट हा दिवस भारतातील प्रत्येक नागरिकांसाठी आनंदाचा, अभिमानाचा व सन्मानाचा दिवस आहे. या मंगलदिनी सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 15 ऑगस्ट 1947 मध्ये आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. म्हणून 15 ऑगस्ट हा दिवस भारतीय इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, लोकमान्य टिळक, सुभाषचंद्र बोस, मंगल पांडे अशा अनेक देशपुत्रांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्या सर्व क्रांतीवीरांना माझे नमन. आजही आपल्या देशाच्या सीमेवर आपले सैनिक देशाच्या रक्षणासाठी सज्ज आहे. स्वातंत्र्यवीरांना करूया शाश्वत प्रणाम. स्वातंत्र्यवीरांना करूया शाश्वत प्रणाम. निस्वार्थी त्यागानेच भारत बनला महान. निस्वार्थी त्यागानेच भारत बनला महान. या दिवशी सगळीकडे उत्सवाचं वातावरण असते. शाळा, महाविद्यालय व कार्यालयामध्ये ध्वजारोहण, ध्वजवंदन व देशभक्तीपर कार्यक्रमाने आयोजन केले जाते. आपला भारत देश जगातील सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र आहे. विविधतेत एकते हे भारताचे अनोखे वैशिष्ट्य आहे. स्वातंत्र्यानंतर भारताने अनेक क्षेत्रात प्रगती केली आहे, परंतु अजूनही देशात गरिबी, भ्रष्टाचार, असमानता असे समस्या आहेत. त्यावर आपण सर्वांनी मिळून मात केली पाहिजे. देशातील सर्व नागरिकांनी एकत्र येऊन भारताला स्वस्थ, आत्मनिर्भर, स्वच्छ विश्वगुरू बनवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. विविधतेत एकता आहे आमची शान. विविधतेत एकता आहे आमची शान. म्हणूनच आहे माझा भारत देश महान. म्हणूनच आहे माझा भारत देश महान. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत.